नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत पुण्यातील एक खास ठिकाणी, ग्राम संस्कृती उद्यान सोमेश्वरवाडी पाषाण येथे. हे उद्यान म्हणजे शहरातल्या गडबडीत खेड्याचं दर्शन घडवणारं एक सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो. उद्यानाची वेळ मित्रांनो, उद्यान सकाळी 10 ते रात्री 8:30पर्यंत खुले असते. प्रवेश शुल्क प्रौढांसाठी 50 रुपये आणि मुलांसाठी हे 30 रुपये आहे. इतक्या कमी शुल्कात इतकं सुंदर अनुभवायला मिळणं हे म्हणजे खरंच भाग्य. इथं आलं की खरंच असं वाटतं की आपण गावात पोहोचलो आहे. मुलांसाठी तर हे ठिकाण खूपच शैक्षणिक आहे. त्यांना खेड्यातील परंपरा, संस्कृती आणि दैनंदिन जीवन जवळून पाहायला मिळतं. माझ्या मते हे उद्यान फक्त फिरण्यासाठी नाही तर शिकण्यासाठीही आहे. मुलांना इथे इतिहास, परंपरा आणि संस्कृती जवळून पाहायला मिळते. शाळेच्या सहलीसाठी तर हे एक उत्तम ठिकाण आहे मित्रांनो. शेतकरी शेतात काम करताना, लोहारभट्टी पेटवताना, गावातील बाजारपेठ, पंचायतीत बसलेले गावकरी सगळं अगदी जीवन भासतं. हे पाहिजे पूजा चालू आहे. पूजाचं एक सेटअप बनवलेलं आहे. इथे वैद्य, हे पहा शेतात लेकरं बी खेळणारे, हे पहा बैलगाडी, बैल घर, हे एवढं मस्त वाटतं ना, अतिशय मनमोहक, खूप सुंदर. जणू आपल्याला एका गावाचीच आठवण येते. सर्व असं जिवंत वाटावं, असं हुबेहूब आणि चांगलं दिसतं मित्रांनो. हे आवडची हे सोनार आहे. त्या सोनारचं ह्यामध्ये पाहूत आपल्याला दिसते काय आहे, थोडंसं झूम करून. हे पहा, सोनार, हे बघा, सोनार काम करताना ह्याचं दृश्य इथं आहे. हे सोनार प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत मित्रांनो. हे बघा व्यापारी, सावकार म्हणायचे त्याला. हे बघा सावकार, हे शेतामध्ये हे उत्सव आहे. हे उत्सव दाखवलेला आहे, गणपतीचा उत्सव आपला मेन, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उत्सवही दाखवलेले आहेत या ठिकाणी. मस्त असं वासुदेवाला. हे किराणा दुकान इथं. हे बघा, हे आई आणि मुलगा हे घेताना खूपच सुंदर असं वाटतं मित्रांनो. हे पहा, हे आपला गावचा कट्टा. संध्याकाळ झाली की 4-5 वाजता आपले पूर्ण वयस्कर लोक येऊन बसतात आणि एकमेकाला गप्पा करतात. पण आता हल्लीच्या जीवनामध्ये हे गप्पाचा कट्टा कमी झाला मित्रांनो. सगळे लोक मोबाईलवर लागलेले आहेत. पण अजून सुद्धा मी पाहतो सोसायटीमध्ये हा कट्टा चालतोच. गावचा कट्टा, सोसायटी कट्टा हे खूपच आता कमी होत चालले. पण तरी आपले जे वडीलधारी माणसं आहेत ते सुद्धा आता हे करतात. हे पहा मंदिर, सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. हे सुंदर मंदिर आहे. हे पहा, आईचं मंदिर. हे दिंडी निघाली आहे. देखावा, वेगवेगळे सण इथं एवढे मस्त बनवून ठेवलेलं आहे मित्रांनो, असं मनमोहक मस्त वाटावं. हे पहा, हे दृश्य पहा मित्रांनो. दिंडीचा हा देखावा. तेलचा घाणा. पहिले असे तेल काढायचे मित्रांनो. अजून सुद्धा तुम्हाला हे पाहायला भेटतं, पण आता ह्या बैलाची जागा मशिनरीने घेतलेली आहे. हे जुन्या काळचं, किंवा अजून सुद्धा बऱ्याच गावामध्ये चालतं, पण क्वचितच म्हणू शकतो मी तुम्हाला मित्रांनो. मस्त एकदम. चला पुढे जाऊत, आपण बघूत आता काय काय आहे. एवढं भारी वाटतं. अच्छा, हे घरचं अंगण आहे बाहेर. हे पाहते काय आहे. अच्छा, विणकाम चालू आहे इथे. चरखा अच्छा, आणि कपड्याचं दिसत आहे मित्रांनो इथं. ओके, इथं काय आहे. घराचा सोफा, गाईचा कोठा दिसतोय. अच्छा, घर आहे हे घर. हे पहा, आई आणि त्याची मुलगी. आई कसं केस विंचरत आहे.
ओके, ये देखो शिंपी, ये कपड़े करने वाला शिंपी. वाव, दर्जी बोलते क्या? बघा कसा उभे वाटतो. हे सरपंच पूर्वीच्या कालची न्यायालय. सरपंच आहेत, याच्यामध्ये 5 पंच बसलेले असतात आणि इथं काहीतरी चालू आहे. हे पहा, गर्दी बाकी लोक बी आले आहेत बरेच पाहण्यासाठी. हा चालू आहे, काहीतरी भांडण झालेलं आहे, त्याचा हात तुटलेला आहे. सरपंच साहेब बसून काहीतरी सोक्ष मोक्ष लावतील. चुड़ी वाला है वो. अच्छा हाँ, कासार बांगड़ी. लोहार कासार आहे कासार हे लेकर खेळताना आता शेतीमध्ये हे ग्राउंड दिसतं. ही पूर्वीची शाळा अशी पहिले पुराने स्कूल शिकवायचे. कितना खुले में मस्त पढ़ने में मजा आता है. एक्चुअल में ऐसे होता था स्कूल पहले, पेड़ के नीचे ब्लैक बोर्ड लगा होता, बच्चे ऐसे बैठते थे, समझी? वो तो खड़ी हो गई. जाओ तुम लोग भी बैठ जाओ, वो पढ़ाएंगे. पूर्वीच्या काळाची शाळा आहे. हे पहा, इथं लग्न सोहळा चालू आहे. लग्न मंडपमध्ये सर्वजण आहेत. बघा भटजी हे सगळे आहेत. हे बँड, गावकरी लोक. अच्छा, हा एक सण आहे. मस्त एकदम. खरंच एवढं भारी वाटतं ना, मनमोहक, सुंदर एकदम. हे मंदिर सर्व काही पारंपरिक वाटतं इथं. खरंच आजच्या जीवनामध्ये आपण हे बऱ्याच गोष्टी विसरलोय. खेती चला आता पुढे बघू काय काय आहे मित्रांनो. ओके, हे शेती दिसत आहे मित्रांनो. अच्छा, शेतकरी इथं गुरंढोर पाळताना. ओके, हे शेती करताना आहे देखावा इथला. चाललंय मित्रांनो आता मी पुढे. ओरिजिनल फ्लॉवर हो. हे पूर्वीच्या काळी असे म्हणजे आजही चालतं बऱ्याच ठिकाणी. हे धान्य पाकडायचं म्हणतात त्याला. शेतकरी शेती करताना. कोणसा मस्त एकदम. इथं कीर्तन चालू आहे, त्याचा बी देखावा इथं लावलेला आहे. मस्त असं हुबेहूब असं वाटावं. हे पहा कीर्तन, गावातले लोक बसलेले आहेत. आज सुद्धा हे चालतं. हे पोतराज का, हे पोतराजचं आहे. मस्त एकदम. भारी वाटतं ना खरंच. अत्तर मिळत आहे यहाँ पे. ये देखो म्हणजे एक सुद्धा असं नाही की सोडलं नाही. जवळपास सर्वच्या सर्व मिठाई हलवाई याला बघून पेढे खायची इच्छा होती. वाटतच लाडू. ये घर वाले घर हर एक अलग अलग गर्दी वाले. ये सब बता देंगे पोती जाके. हाँ, ये पहले के दिखाते ना. देखो मिठाई बनारस में लाएंगे तुझे. स्कल्पचर क्या बोलते हैं? बरोबर, स्कल्पचर ये. हे पहा गौंडी. हा एक गौंडी आहेत. एक घर बांधायचं काम चालू आहे. चौकट हे म्हणजे किती मस्त दाखवलं. जसं काही खरंच तिथं काय चालू आहे. अच्छा, इकडे काय आहे. नाही नाही नाही, हे तर अगेन हे कलाकार आहेत. उखळ बनवते. क्या होता है? अरे वो शिल्पकार. शिल्पकार नाही जी. लहान लेकर खेळतानाचं दृश्य आहे. मस्त एकदम. पुढे जाऊ आता. हे काय रोजगार हमी. अच्छा, हे रोजगार हमी कशी असते हे दृश्य दाखवलेलं आहे. हे आपण आता पाहिलंय.
अच्छा, हे लाकूड तोडे आहे. हां, लाकूड तोडताना बरोबर आहे. म्हैस, गुरढोर म्हणू शकतो आपण याला. मस्त एकदम. काय लमाण स्त्री. ओके, लमाण स्त्री आहे. अच्छा, हे म्हशीला हे करताना हे धुवत आहे एक जण. हे किती मस्त बसून एन्जॉय करतोय. अच्छा, काम करून घरी निघताना. मम्मी को ओके, मस्त देखावा आहे. लाकूड तोडून घरी घेऊन चालले जळण्यासाठी. हे बघा, गुराढोरं हुबेहूब वाटतं. जसं की तुम्ही जेव्हा खरंच समोरासमोर पाहता तुम्हाला असं वाटतं की हे खरंच आहे का कोणी तिथं उभारलं आहे गुराढोरं. हे कलाकृती ज्यांनी बनवली आहे ना त्याला खरंच चला मित्रांनो, जबरदस्त. हे पहा आता त्याला ए चित्ते. वा, मस्त एकदम. काय बनवलं राव हे. वाघ, सिंह. वा 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 वा. असं भारी वाटतं नाही बघितलं मित्रांनो, खरंच. झेब्रा. वाव. मगर. हे बघा मगर, एक नंबर. जणू काही आपण त्याला स्वतः डोळ्याने पाहतोच आहे. असं जिवंत असं वाटतात. जे बनवले ना ते खरंच त्या कलाकाराला खूपच मोठा सलाम मित्रांनो. हे पहा. हाँ, हाँ, बोल. गाइस देख सकते हैं ये मंकीज है और वो खा रहे हैं केला. हाँ, इसको हरिन भी बोला जाता है, हाँ. हिरण भी बोला जाता है. किसको? अच्छा, दोनों आजा पीछे है क्या? हाँ. हिरण बोला जाता है. हिरन और हिरनी है वो सामने वाली जो है. चला पुढे निघालो आहोत पाहण्यासाठी. आता बहुत काय आहे इथं. ओके, तर आहे वाडा, पाटील वाडा. ओके, हे बाहेर नारळाची झाडं दाखवलेली आहेत. अच्छा, ओके. चला तर जाऊ आता मध्ये काय आहे बहुत. चाललोय आता आपण. तुळस. वाव, हे पहा किती मस्त बनवलंय. देखो वहाँ पे हाँ. वो झूला झुला रहे हैं. हाँ. दोनों बहन भाई एक दूसरे को. हाँ. और इस तरफ रिच लोग पता नहीं क्या कर रहे हैं. अच्छा, बातें ये कर रहे पाटिल हैं. बेटा है. पाटिल और बैठे. उसका जर्मन शेफर्ड है वो. Oh, Oh. God. He's very scary. Oh my God. जैसे कि जब देखा जाता जा रहे पाटिल वाड़ा. शेड है देख. और ये गाय पे कैसे भागा. ये इनका घर का है, अंदर का ये. गाय के घर पे होते हैं. कौन बताएगा मुझे गाय. मैं बोलूं नहीं. तो उसको मिलेगा गाय. गाय कहाँ रहती है. गाय कहाँ रहती है. काऊ रहती है. काऊ कहाँ रहती है. माऊ में. ये शेड है देखो. ये शेड की फोटो लेते हुए हाँ, दूर भी नहीं हाथ में खुले. वहाँ पे डाल रहा है ना. हाँ बोलो. ये शेड बच्चे को झुला रही है. हाँ, ये बच्चे को झुलाते हुए. कौन झुला रहा है? उसकी माँ. अच्छा अच्छा. अच्छा दादी सॉरी. वो वहाँ पे देखो, वो दादी वो रही. अच्छा हाँ, वो तो माँ ही है. वो माँ ही है. अंदर कोई तो काम. देखो अंदर कोई तो काम कर रहा है. अंदर देखो, अंदर अंदर बच्चा दादी के अंदर देखो काम कर. अंदर. इधर देखो, इधर देखो, और घर इधर देखो अंदर. ओ, ये क्या करती है? किचन में काम करती किचन में काम. इधर दो घर है पाटिल का. है. ओ माय गॉड, इतना बड़े इतने सारे एनिमल्स. बफोलाइज. हाउस. सब इसकी फोटो लेना. हे आहे गायचा गोठा. आता गाय म्हैस हे भरपूर प्रमाणात तुम्ही आज सुद्धा हे पाहू शकता मित्रांनो. बऱ्याच गावामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. मस्त सुंदर असं जसं काही हुबेहूब आहेत. हे पहा मित्रांनो,
चला आता जाऊ बाहेर, बघूत काय काय आहे मित्रांनो इथं. चलेगी निशा. हाँ वो क्या है? गोट. गोट है वहाँ? नहीं. वारली पेंटिंग. गोटी का या गोटी का वो नहीं. इसका ले ठीक है क्या? हाँ गोट ऐसे प्लेन वाली होती है वो क्या लोहार. लोहार. हाँ ये हो गया लोहार. इनको बताओ उस समय वो किसको बोल रहे थे लोहार? लोहार सुनार को. सुनार को. लोहार नहीं कासार को लोहार बोलते. ये देखो बैलगाड़ी की शरत, बैलगाड़ी, हाँ बुलक कार्ट. सुनार दिखाई का. ये क्या कर रहे हैं? दोर, दोरी दोरी दोरी, रस्सी रस्सी रस्सी. हाँ बनते हुए हाँ बोलो. ये रस्सी बनते हुए और दो लेडीज उसका गवर्नेंस करते हुए ये देख रस्सियाँ बांधने के लिए. डिस्कशन करते हुए दो लेडीज. हाँ हाँ क्या चाहिए? ये है रस्सी. ये मतलब रस्सियाँ रस्सी वो ऐसे ऐसे करते जाना फिर वो ऐसे ठीक. ये नाई, ये परेड, स्त्री वाले. मेरी नई चप्पल गाइस अभी आज ही आई आधे घंटे पहले. इसका रिव्यू करना है अभी. रिव्यू करना. हे सांबार आहे, मस्त बारीक सांबार. इकडे काय आहे? बुरुड. ओके. बुरुड लोक ते शिड्या बनवतात किंवा लाकडाचं पूर्ण काम करून देतात बांबूच्या हिशोबाने. ते बुरुड असतात. हे खाटीक आहे. ओके चला पुढे पाहू. आता बुरुड पाहिलं. आता त्याची कोंबडी आहे इथं भारी. वाव. 2 मजली घर दाखवलं इथं. हे आहे कुंभार. आता याच्या पुढे गावचा बाजार चालू झाला मित्रांनो. हे बघा मच्छी. एक दूसरे को कुस्ती करत आहेत ना. दंगल दंगल. दंगा. इथे रामायण बी रेखाटलेलं आहे मित्रांनो. हे बघा दसरा हा दृश्य दाखवलेला आहे इथं. मस्त एकदम. चला पुढे पाहू आता काय काय आहे. हे लोकनाट्य लावणी दिसतंय. आता इकडं हे पॉट बेचने वाला है. एक खिलौने वाला, खिलौने वाला. पूरा बाजार है शायद. बाजार है, बाजार बाजार. हाँ बाजार है ये मटके दे. दान वाला. कान कर रहा है ना. कान है देखो दिखाई नहीं दे. ये देखो धनिया वाला. पीछे क्या कर रहे हो? ये व्यापारी यहाँ पे बेच रहा है. ये दाल. ये पोटैटो, टोमॅटो, कांदे. ही बाजारपेठ आहे मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी टरबूज, कलिंगड विकताना, हे चुरमुरे विकताना, हे भाज्या, गोबी, फुलगोबी. मस्त एकदम. किती असं हे पहा, असं भारी वाटतं ना खरंच. एकच नंबर. या कलाकृतीला खरंच खरंच म्हणजे मनापासून सलाम. मुरमुरे मुरमुरे चुरमुरेवाला आहे. चुरमुरे है क्या? मुरमुरावाला. आइसक्रीम. ये शूज बेच रहा है वो. ये शूज बेच रहा है. सुनिया हाँ ये बूट भी किनारा. ये कन ये सॉरी स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्न. भुट्टे. ये साड़े लो तुमको. साड़े देखो ना. कितने सुंदर सुंदर है. ये पता है ना काइट काइट काइट. ब्लू वाली पसंद आई है. ब्लू कलर अच्छी लगती है. हाँ नहीं डार्क ब्लू. दोनों भी वो लाइट भी पसंद आई है. डार्क ब्लू. हाँ मैं डाल देने को लाइन ये गजरेवाला. हे साडी, गुलाबी साडी एकदम. वाव मस्त एकदम. साड्याचे व्यापारी, साडी विकणारा. एकच नंबर. हे पाठीमागे केळे, हार विकणारा. काय दृश्य तर एकच नंबर रेखाटले. जबरदस्त बाजारपेठ. हे तमाशा
नृत्य, हे बाजारपेठ काय भारी केलं राव. खरंच असं सगळ्या गोष्टीचा विचार करून एवढं भारी बनवलेलं ना हे पूर्ण बाजारपेठ. म्हणजे एक गावामध्ये काय काय गोष्टी असू शकतात तुम्हाला इथं पाहायला भेटतं मित्रांनो. हे गावकरी सगळे एन्जॉय करताना मित्रांनो जबरदस्त जबरदस्त. जे पायात नाळ बांधता हे लावत आहेत. पुढे पाहूत काय आहे आता. मस्त एकदम. हे बैलांची टक्कर मस्त. एकच नंबर दाखवलेली त्या बैलाची टक्कर बी एक नंबर. हे विहिरीतून पाणी काढताना. चला आता निघत बाहेर पाहूत मित्रांनो पुढे काय आहे. हे गाव दाखवलेलं आहे. एक सण दाखवलेला आहे मित्रांनो इथं पुढे. हे आहे गुढीपाडवा. बरोबर आहे. हे गुढीपाडवा दाखवलेला आहे. गुढीची पूजा करताना मस्त एकदम भारी. मित्रांनो ग्राम संस्कृती उद्यान हे केवळ मनोरंजनाचे ठिकाण नाही तर आपल्या संस्कृतीचे जतन करणारे एक जिवंत संग्रहालय आहे. इथे येऊन आपण आपल्या मातीचा सुगंध अनुभवतो. आपल्या परंपरेची गोड आठवण पुन्हा जागवतो. पाषाणला भेट दिल्यावर या उद्यानाला नक्की भेट द्या मित्रांनो. कारण इथेच आहे गावाची संस्कृती शहरांच्या जवळ. ग्राम संस्कृती उद्यान आपल्या परंपरेचा अभिमान, आपल्या संस्कृतीचा वारसा मित्रांनो नक्की भेट द्या. उद्यानाच्या बाहेरच एक विशेष आकर्षक आहे. भारतभरातील 12 ज्योतिर्लिंगाची सुंदर प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. सोमनाथपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत, भीमाशंकरपासून ते काशी विश्वेश्वरापर्यंत सर्व 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एका ठिकाणी घेता येते मित्रांनो. हे पहा खूपच सुंदर असं देखावा इथे बनला आहे. ही प्रकृती केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर आपल्या देशाच्या आध्यात्मिक वारशाची ओळख करून देणारी आहे. पर्यटकांसाठी एक अनोखे ठिकाण आहे जिथे ते निसर्गाच्या सानिध्यात संस्कृतीसोबतच अध्यात्माचा अनुभव घेऊ शकतात. हे पहा मित्रांनो 12 ज्योतिर्लिंग. मित्रांनो तुम्हाला ग्राम संस्कृती उद्यान पाषाणचा हा व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच आणखी सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिसादामुळेच आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो. तर चला मित्रांनो तुम्ही या उद्यानाला भेट दिली आहे का किंवा तुमचा अनुभव आठवणी किंवा पुढे जाण्याचा प्लॅन आम्हाला नक्की सांगा. कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र.